सारनाथ हाऊसिंग सोसायटी तर्फे आलेल्या सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत। माता सावित्रीमाई आणि सर्व दलित वंचित आणि स्त्रियांचे उद्धार करते या सर्वांना त्रिवार अभिवादन। आणि आपण जमलेल्या सर्व बंधू भगिनींचे, उपासक उपासिकांचे, लहान मुलांचे सर्वांचे स्वागत आहे इथे कार्यक्रमामध्ये। आणि सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। जय भीम, प्रतिसाद द्या, जय भीम। हा, कार्यक्रमाची सुरुवात कशी जोरदार झाली पाहिजे। यानंतर आपण अध्यक्षीय पदाची निवड करूयात। आपल्या महिला संघाच्या अध्यक्ष नीतूताई मोरे यांची अध्यक्षपदासाठी आपल्या संघातर्फे निवड होत आहे, तर त्यांनी अध्यक्षपद स्वीकारावं आणि स्वाती जावळीकर मॅडम त्यांना अनुमोदन देतील अशी मी त्यांना विनंती करते। सर्वांना जय भीम। आजच्या अध्यक्षपदाच्या निवडीला सर्वानुमते अनुमोदन आहे। अध्यक्षांनी विचार मंचावर येऊन आसनस्थ व्हावं अशी मी त्यांना विनंती करते। अध्यक्षांना विनंती आहे की त्यांनी दीप प्रज्वलन करावं आणि हार फुलं व्हावी। बुद्धांचा महामानव क्रांतीसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महामानव क्रांतीसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महामानव क्रांतीसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। कार्यक्रमासाठी आपण इथे आलात आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद आपल्याला मिळालेला आहे। खूप जणांनी नावं सगळ्या स्पर्धांसाठी दिलेली आहेत, तर त्यांचं पुन्हा एकदा खूप स्वागत आणि आभार। यानंतर मी फक्त कार्यक्रमाची थोडक्यात रूपरेषा सांगते। पहिल्यांदा अध्यक्षीय भाषण होईल, 2 शब्द होतील। त्यानंतर फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन होणार आहे। ज्या ज्या मुलांनी फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन मध्ये नाव दिलेलं आहे त्यांनी तयार राहायचंय स्टार्टिंगला। आणि त्यानंतर डान्स, गाणं आणि भाषण असं एकेकाचं होणार आहे। ज्यांनी डान्स मध्ये पार्टिसिपेट केलेलं आहे, आपल्या महिला संघाच्या सचिव मंथा घोक्षे यांना विनंती आहे की त्यांनी विचार मंचावर येऊन आपलं आसन ग्रहण करावं। त्याचबरोबर आपल्या संघाच्या खजिनदार अश्विनी इंगळे यांनाही विनंती आहे की त्यांनी पुढे विचार मंचावर येऊन आसनस्थ व्हावं। सर्वांना एक सूचना आहे की त्यांनी प्रत्येकाने आपापल्या मोबाईल मध्ये त्यांनी जे गाणं सिलेक्ट केलेलं आहे ते आधीच हे करून ठेवा, सेट करून ठेवायचंय। तथागत महाकारुणिक भगवान बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, तसेच माता रमाई, माता जिजाऊ, माता सावित्री यांना माझं प्रथम त्रिवार अभिवादन। आणि आपले सारनाथ सोसायटीमध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 133वी जयंतीसाठी सगळे जमा झालेलो आहोत। तर सर्वप्रथम मी सगळ्यांना जयंतीचे खूप 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 हार्दिक शुभेच्छा देते। आणि पुढचा कार्यक्रम आपल्या वैशालीताई वाघमारे यांना बोलते, कंटिन्यू करा। जय भीम, नमो बुद्धाय। खूप खूप धन्यवाद नीतूताई।
विचार मंचावर असलेले आपल्या अध्यक्ष नितूताई, आपल्या खजिनदार अश्विनीताई आणि सचिव गोक्षताई यांना सप्रेम जय भीम पुन्हा एकदा. आणि आपला कार्यक्रम आपण सुरू करण्यासाठी आपली हे असावी. यानंतर फॅन्सी ड्रेस मध्ये जे आहेत मुलं त्यांनी स्टेजच्या माझ्या हाताच्या डाव्या बाजूला यायचंय. शरयू, तेजस्वी, श्रावस्ती. थोडा सिक्वेन्स चेंज झालेला आहे कारण की मुलांनी डान्सची आधी ही केलेली आहे त्यामुळे. तर आपण फॅन्सी ड्रेस नंतर ठेवूया. आधी आपण भाषण किंवा वक्तृत्व याला सुरुवात करूया. ज्या मुलांनी भाषणाची तयारी केलेली आहे त्यांनी तयार राहायचंय. एकेकाची नावं घेतली जातील आणि त्यांनी स्टेजवर यायचंय. तेजस्वीर याने यायचं इथे भाषण करायला. Good evening everyone, my name is Tejas Amit Veer. Today I am going to say 2 words about Dr. Babasaheb Ambedkar. Dr. Babasaheb Ambedkar was born on 14 April 1891. Dr. Babasaheb Ambedkar's full name was Bhimrao Ramji Ambedkar, and he was popularly known as Baba Saheb. His father's name was Ramji Sekpal, and he was also known as father of Indian Constitution. And here I finish my 2 words. Jai Bhim, Jai Bharat. आणि ज्योती शेळके यांना विनंती आहे, त्यांनी विचार मंचावर यायचंय. आजच्या कार्यक्रमाचे ते जज असणार आहेत. सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचंय. संदीप इंगळे सर आणि ज्योती शेळके मॅडम. Hello everyone, I am Vidisha Prabhupada. Jai Bhim to all of you. I am here to give a speech. Baba Saheb Jayanti is celebrated all over world on 14th April every year. The day is actually the birth anniversary of Bhimrao Ambedkar, who was born on 14th April 1891 in Mahuta of Madhya Pradesh. He faced difficulties in completing his education as he was a Dalit. After completing his study, he fought for the rights of deprived section of the society. Thank you. जोरात टाळ्या होऊ द्या. आपल्या टाळ्यांनी मुलांना आणखी उत्स्फूर्तपणे मुलं भाषण करतील आणि वेगवेगळ्या ठिकाणी पुढे जातील. यानंतर दिया. माझे नाव आहे दिया दीपक कटकभवन. इयत्ता 5वी मध्ये शिकत आहे. आले किती गेले किती उडून गेले भरारा, संपला नाही संपणार नाही माझ्या भीमाचा दरारा, माझ्या भीमाचा दरारा. सरांना माझा जय भीम. महाराष्ट्र राष्ट्र शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांचा पूर्ण नाव डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर असे होते. त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी महळ या गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी आंबेडकर व आईचे नाव भीमाबाई असे होते. जय भीम. खूप छान दिया. सगळ्यांनी पुन्हा एकदा टाळ्या वाजवा. जोरात टाळ्या होऊ द्या. पुणेकरी हे दाखवून देऊ नका कंजूसपणा करून. यानंतर अक्षरा कुसरे. अक्षरा कुसरे नंतर तेजस्वी भोसले यांनी तयार राहायचंय. भाषण कंबाईन. ओके. यानंतर तेजस्वी आणि श्रावस्ती या दोघींनी तयार राहायचंय. दलितांचे ते तलवार होऊन गेले, अन्यायाविरुद्ध प्रहार होऊन गेले. होते ते गरीबच पण ह्या जगाचा कोहिनूर होऊन गेले. जग त्यांना खूप रडवीत होता पण ते या जगाला घडवून गेले. अरे काही मूर्खांना कळत नाही, वर्गाच्या बाहेर बसून सुद्धा या जगाचा संविधान लिहून गेले.
जय भीम. इथं बसले सगळे मित्रमैत्रिणींना माझा क्रांतिकारी जय भीम. आज आपण 133वी भीम जयंती साजर करीत आहे. त्याविषयी मी तुमच्यासमोर 2 शब्द प्रस्तुत करते. ज्ञान हे अतंग सागर सारखे आहे. माणसाने आयुष्यभर शिकायचे म्हटले आणि त्याप्रमाणे शिक्षण घेतले तरी आयुष्याच्या शेवटी त्याच्या लक्षात येईल की या ज्ञान सागरामध्ये केवळ गुडघाभर पाण्यात पोहू शकेल एवढा ज्ञान आपल्याला प्राप्त झाला आहे. शिक्षण विषयी असे विचार असणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांचे खरे नाव भीमराव आणि वडिलांचे नाव रामजी सपकाळ. त्यांचे वडील सैन्यामध्ये सुभेदार मेजर पदावर होते. पुढे ते सातारा इथे स्थायिक झाले. त्यामुळे बाबासाहेबांचे बालपण सातारा येथेच गेले. आपल्या मुलाने खूप शिकावे, मोठे व्हावे, नाव कमावे हीच त्यांच्या वडिलांची इच्छा. आणि बाबासाहेब त्यांच्या वडिलांच्या इच्छेप्रमाणे त्यांनी शिक्षण घेतले आणि 32 डिग्र्या हासिल केल्या. इथे मी माझे 2 शब्द खतम करते. धन्यवाद. जय भीम. खूप खूप छान, खूप सुंदर पद्धतीने तिने भाषण केलेलं आहे. यानंतर श्रावस्ती. Good evening, one and all present here. My name is Tejaswi and my name is Shravasti. Today we are presenting a speech on Dr. Babasaheb Ambedkar's Jayanti. Dr. Babasaheb Ambedkar was born on 14th April 1891. They born in Mahu in Madhya Pradesh. Dr. Babasaheb Ambedkar's real name was Bhimrao Ramji Ambedkar. His father name was Ramji Maloji Sakpal. His mother name was Bhimabai Ramji Sakpal. He studied in Morris Foreign University. He suffered a lot due to being an untouchable. He fought against throughout his life. He was given the he is known as the father of Indian Constitution. He was appointed as a law minister in 1947. He was given the award of Bharat Ratna. He was the first law minister of India. Jai Bhim. खूप खूप छान. एक वेगळ्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेबांचा जीवनपट थोडक्यात त्यांनी आपल्या समोर मांडलेला आहे. यानंतर पिहुल वासनिक, हिला विनंती आहे की तिने आपलं भाषण सादर करावं. Jai Bhim to all of you. I am Piyul Praveen Vasni. I am here to give a speech on Dr. Babasaheb Ambedkar's Jayanti. Dr. Bhimrao Ambedkar was born on 14th April every year to celebrate Dr. Bhimrao Ambedkar's birthday. Dr. Bhimrao Ambedkar was popularly known as Baba Saheb. He is first law minister of independent India. He also known as the father of independent Constitution of India. He drafted for He organized various movements such as the anti-caste movement, etc. He had formed the political party named by Indian Labour Party. He was awarded for Bharat Ratna Award in 1990. He contributed a lot to the Indian law and education. Thank you. Jai Hind. टाळ्या होऊ देत जोरात. तिने थोडक्यात आपल्याला सांगितलंय की बाबासाहेबांनी काय काय केलं. तर त्यांनी कामगारांसाठी सुद्धा काम केलेलं आहे आणि त्यामुळे आपण आता आपल्या कामावर खूप शांततेने जगू शकतो. यानंतर शरयू सुरवसे नंतर तनिषा जावळीकर यांनी तयार राहायचंय. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्यांचा वेग होता. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्यांचा वेग होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्यांचा इरादा नेक होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्यांचा इरादा नेक होता. असा रामजी बाबाचा लेख भीमराव आंबेडकर लाखात नाही तर जगात एक होता. जय भीम. माझे नाव शरीवराज किरण सुरवसे. मी
इयत्ता 4थीत या वर्गात शिकत असून मी आज तुमच्या समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी 2 शब्द सांगणार आहे. स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री दीनदलितांच्या जीवनामधले जखडलेल्या गुलामगिरीच्या शृंखला तोडणारा महायोद्धा, उपेक्षितांच्या जीवनामधले अस्मितेची ज्योत पेटवणारा प्रकाश सूर्य, भारतीय संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हवा वेगाने नव्हते, हवेपेक्षाही त्यांचा वेग होता. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्यांचा वेग होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्यांचा इरादा नेक होता. इतके बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय भीम. नंतर तनिषा जांभळीकर, हिला विनंती आहे की तिने आपलं भाषण सादर करावं. Jai Bhim all of you. My name is Tanisha Kumar Davnikar and I am studying in 9th standard. Today I am here to speak few words about Dr. Babasaheb Ambedkar, the father of the India's constitution. Yes, Dr. Babasaheb Ambedkar is also known as father of Indian constitution. Dr. Babasaheb, in India's history there are many leaders and freedom fighters, but Dr. Babasaheb Ambedkar is one of the most greatest leader ever. Dr. Babasaheb Ambedkar is the famous face of Indian history. He was an economist, philosopher, leader, teacher, as well as social reformer. Dr. Babasaheb Ambedkar is a man with many. Dr. Babasaheb Ambedkar is a man with many talent and professions. आणि म्हणूनच त्यांची जयंती आज जगभरात अगदी उत्साहात साजरी केली जाते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक आदर्श व्यक्तिमत्व होते. जगामध्ये सर्वात मोठ्याने किंवा सर्वात उत्साहात जर कोणाची जयंती साजरी होत असेल तर ती फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची. त्यांची तर आता आपण त्याची जयंती कशी साजरी करावी, तर त्यांचे विचार आत्मसात करून त्यांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचवून त्यांच्या कार्याची व त्यांच्या संघर्षाची जाणीव ठेवून व म्हणूनच मी आज तुम्हाला त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये मुंबईत जेव्हा ते होते तेव्हा त्यांनी तिथे सभेमध्ये जी बोधकथा सांगितली ती कथा मी आज तुमच्या समोर सादर करणार आहे. तर त्या कथेमध्ये एक लावी नावाचा पक्षी असतो व त्याची 2 पिल्लं असतात. ते तिघेही एका शेतामध्ये एका झाडावरती घरटे करून राहत असतात. लावी ही तिच्या मुलांना अगदी चांगली शिकवण देत असते, संस्कार देत असते, त्यांना ह्या जगामध्ये कसं जगावं व कसं ह्या जगाचा संघर्ष करावा याची शिकवण देत असते. व ती शिकवण देत असताना ती त्यांना असेही सांगते की तुमच्या दिवसभरात जे काही होईल, जे तुम्हाला कोणी काही बोलेल किंवा तुम्ही काही कराल तर ते सर्व मला अगदी शब्द रात्री किंवा संध्याकाळी जेव्हा मी घरी येईल तेव्हा सांगायचा. व तिची पिल्लंही तिचा हा आदेश अगदी काटेकोरपणे पाळायचे व शब्द दिवसभरातला तिला संध्याकाळी सांगायचे. असंच एका दिवशी लावी तिच्या पिल्लांसाठी चारा पाणी आणण्यासाठी बाहेर गेली असताना शेतकरी शेतात येतो व पिल्लंही तिथेच असतात. शेतकरी त्याच्या मुलाला म्हणतो की शेत कापण्याची वेळ आली आहे, तू आपल्या शेजाऱ्यांना बोलवून घे, उद्या आपण शेत कापण्यासाठी शेत कापण्याच्या कामाला लागूया. तेव्हा मुलगा त्या शेजाऱ्यांना बोलवतो व हे सर्व संभाषण ती पिल्लं ऐकतात. संध्याकाळी जेव्हा त्यांची आई म्हणजेच लावी घरी येते तेव्हा ते हे सर्व संभाषण तिच्या आईला सांगतात. तेव्हा ती लावी म्हणते की तुम्ही काळजी करू नका, आपण सुरक्षित आहोत, आपल्या घरट्याला काहीही होणार नाही. तेव्हा पिल्लं म्हणतात की तू असं कसं सांगू शकतेस की आपल्या घरट्याला काहीच होणार नाही. तेव्हा ती लावी म्हणते की शेतकऱ्याच्या मदतीला त्याच्या शेजारी येणार नाही, त्यामुळे तू काळजी करू नकोस. अगदी तसेच पुढच्या दिवशी घडते, शेतकऱ्याच्या मदतीला त्याच्या शेजारी येत नाही. तेव्हा शेतकरी चिडतो व तो म्हणतो की आपले शेजारी तर काहीच कामाचे नाहीत, आपल्या मदतीला देखील आले नाहीत, तू एक काम कर, तू आपल्या नातेवाईकांना बोलवून आण. तेव्हा त्याचा मुलगा त्याच्या नातेवाईकांना बोलवतो व हे सर्व संभाषण ती पिल्ले ऐकतात व संध्याकाळी त्याच्या आईला म्हणजेच लावीला सांगतात. तेव्हा ती म्हणते की तुम्ही काळजी करू नका, आपण सुरक्षित आहोत, त्याचे नातेवाईक त्याच्या मदतीला येणार नाहीत. व अगदी पुढच्या दिवशीही तसेच घडते, त्याचे नातेवाईकही त्याच्या मदतीला येत नाहीत. आता मात्र शेतकरी फार संतापतो, तो खूप चिडतो व तो आज त्याच्या मुलाला असं म्हणतो की ना आपले शेजारी आपल्या मदतीस आले, ना आपले नातेवाईक आले, आता मात्र आपल्याला थांबून चालणार नाही, आता आपल्याला स्वतःच कामाला लागावं लागेल. व तो त्याच्या मुलाला सांगतो की विळा असेल, खुरपे असेल किंवा इत्यादी जे काही म्हणजे शेत कापणीसाठी लागणारं साहित्य आहे त्या सर्वांना धार लावणार. तेव्हा
हे सर्व संभाषणही ती पिल्ले ऐकतात व संध्याकाळी तिच्या आईला सांगतात. तेव्हा ती म्हणते की नाही आता आपल्याला उशीर करून चालणार नाही, आपल्याला आत्ताच इथून निघायला हवे, नाहीतर उद्या जेव्हा तो शेतकरी शेत कापायला लागेल तेव्हा आपलं घरटं म्हणजे तुटेल. तेव्हा ती मुलं म्हणतात तू आतापर्यंत म्हणालीस की आपण सुरक्षित आहोत, मग आता असं का की आपण असुरक्षित आहोत किंवा आपले घरटे तुटू शकते. तेव्हा ती लागी म्हणते की मनुष्य जेव्हा एखादी गोष्ट एखाद्या गोष्टीसाठी दुसऱ्यांवरती अवलंबून असतो तेव्हा ती गोष्ट होईल किंवा नाही होईल यामध्ये शंका असते, परंतु जेव्हा तो मनुष्य तीच गोष्ट साध्य करण्यासाठी कंबर बसून तयार होतो तेव्हा मात्र ती गोष्ट नक्कीच पूर्ण होते. तात्पर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ह्या गोष्टीतून हेच सांगायचे आहे की ज्याचा उद्धार त्यानेच करावा, त्यासाठी कुणावरही अवलंबून राहू नये. शेवटी जाता मी एवढेच बोलेल की फुलांची कहाणी वसंताने लिहिली, रात्रीची कहाणी ताऱ्याने लिहिली. आम्ही नाही कुणाचे गुलाम, कारण आमच्या आयुष्याची कहाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली, बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली. जय भीम. खूप 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 सुंदर. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. छोट्याशा बाबासाहेबांच्या छोट्याशा भाषणातून तिने हे आपल्याला सांगितले की आपणच आपले उद्धार करते आहोत, आपली मदत करायला, आपला उद्धार करायला दुसरं कोणी येणार नाहीये, तर आपल्यासाठी आपणच लढायचंय, आपणच झटायचंय, अन्यायाला आपण स्वतःच तोंड द्यायचंय. यानंतर आयुष मोहन गायकी हे येतील स्टेजवर. त्यानंतर जीविका जगदीश गायकवाड यांनी तयार राहायचंय. यानंतर श्रेयांश जावळीकर यांनी तयार राहायचंय. My name is Ayush Gaiki. I am from 8B and today I am giving information about Dr. Babasaheb Ambedkar. Dr. Babasaheb Ambedkar was born on 14 April 1891. He was father of Constitution. इथं येऊन स्टेजवर एवढ्या लोकांसमोर उभं राहून 2 शब्द बोलणं हे सुद्धा खूप मोठं स्टेज डेअरिंग याला सुद्धा लागतं. त्यामुळे त्याच्यासाठी पुन्हा एकदा टाळ्या होऊन जाऊ दे. पुढच्या वेळेस नक्कीच तो खूप सुंदर प्रकारे आपलं भाषण तयार करेल आणि मांडेल ते. यानंतर श्रेयांश जावळीकर यांना विनंती आहे की त्यांनी आपलं भाषण सादर करावं. नमस्कार, माझे नाव श्रेयांश कुमार जावळीकर. आज आपण इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जमलो आहोत. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे म्हटले जाते. तर त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे म्हटले जाते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कारण त्यांची भारताची जी संविधान बनवण्याची जी समिती होती, त्यांच्या मसुदा समिती, त्याच्या अध्यक्षपदी त्यांची नेमणूक करण्यात आली होती. त्यासाठी हे सर्व अचानक घडले का? तर नाही, त्यासाठी थोडा कालावधी लागला. त्या कालावधीमध्ये अनेक घडामोडी घडल्या. तर तेव्हा नक्की काय घडले हे मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर सर्वात आधी 1917 मध्ये भारतामध्ये एक कमिटी आली होती. त्या कमिटीचे नाव साऊथ ब्युरो कमिटी असे होते. त्या कमिटीमध्ये मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड यांनी असे सांगितले की भारताला जबाबदार शासन पद्धती देण्यात येईल. भारताचे एक स्वतंत्र संविधान असेल आणि ते संविधान लिहिण्यासाठी भारतातीलच लोकांची नेमणूक करण्यात येईल. तर भारतातील अनेक कार्यकर्ते त्या संविधान लिहिण्यासाठी इच्छुक होते आणि अशा इच्छुक असलेल्या लोकांची एक समिती तयार करण्यात येईल, जिचे नाव मसुदा समिती असे असेल. त्यानंतर पुढे गेल्यानंतर 1928 मध्ये भारतामध्ये सायमन कमिशन आली. सायमन कमिशनचे भारतात येण्याचे मूळ 2 हेतू होते. पहिला हेतू म्हणजे 1917 साली भारतामध्ये जी मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा होता तिचे पुनर्विलोकन करण्यासाठी सायमन कमिशन भारतात आले होते. आणि दुसरा हेतू म्हणजे भारताची संविधानिक सुधारणा करणे हा सायमन कमिशनचा दुसरा हेतू होता. तर भारताला संविधानिक सुधारणा करणे
करण्यासाठी सायमन कमिशन भारतात आलं आहे ही बातमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कळाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना फार आनंद झाला. त्यांना जे हवे होते ते त्यांना मिळणार होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लगेच कामाला लागले. डॉक्टर बाबासाहेब कार्यात त्यांना माहिती होते की त्या काळात त्यांनी जर का दलितांचे प्रश्न व त्यांचे मत सायमन कमिशन समोर चांगल्या प्रकारे मांडले तर सायमन कमिशन दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघ व आरक्षण देईल आणि दलितांचा विकास होईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच्यावर अभ्यास करायला सुरुवात केली. त्यांनी विविध देशांचे संविधान मागवले. संविधान मागवण्याचं कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना असे वाटत होते की बाहेरच्या देशांमध्ये जे मागासलेला वर्ग आहे त्या मागासलेल्या वर्गांसाठी त्या देशाच्या संविधानामध्ये ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय संविधानामध्ये करायच्या होत्या दलितांसाठी. त्यासाठी फार खर्च झाला. त्यामुळे त्यांनी आपले दादरमध्ये असलेले राजगृह नावाचे घर विकले आणि त्यातून जे पैसे आले त्यांनी संविधान विकत घेतले आणि त्याचा सखोल अभ्यास केला. ते पूर्ण 4 ते 5 महिने त्यांनी त्याचा सखोल अभ्यास केल्यानंतर त्यांनी सायमन कमिशन समोर साक्ष दिली. पण सायमन कमिशन मध्ये एकही भारतीय नसल्यामुळे गांधीजी, राष्ट्रीय सभा आणि मुस्लिम लीगने सायमन कमिशन वर बहिष्कार टाकून सायमन गो बॅक असे नारे लावले. त्यांनी सायमन कमिशनला भारतातून पळवून लावलं. पुढे गेल्यानंतर भारतामध्ये अजून एक समिती आली. तिचे नाव कॅबिनेट मिशन असं नाव होतं. त्या कॅबिनेट मिशनचा देखील तोच उद्देश होता. भारताचे संविधान म्हणून भारतातील संविधान लिहिण्यासाठी भारतातील लोकांची नेमणूक करणे हा त्याचा उद्देश होता, जो की मागच्या 2 योजनांचा देखील तोच उद्देश होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना फार आनंद झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना फार आनंद झाला. त्यांनी परत एकदा अभ्यास करायला सुरुवात केली आणि त्यांना असे वाटले की आपण तर संविधान समितीच्या जे लोक होती त्यांचं त्या वेगवेगळ्या प्रांतातून निवडणूक घेऊन त्यांना निवडून देण्यात येणार होते. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मुंबई प्रांतातून उभे राहिले. पण जे राष्ट्रीय सभेतील काही लोक होती त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेत नको होते. त्यांनी कट केला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पाडण्याचा त्यांनी कट केला. त्यांनी जे मुंबई प्रांताचे जे प्राईम मिनिस्टर होते त्या काही चीफ मिनिस्टरला प्राईम मिनिस्टर असा शब्द वापरला जायचा. तर ते जे प्राईम मिनिस्टर होते त्यांना फोन लावला आणि म्हणाले की काही करा पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मुंबई प्रांतात संविधान सभेसाठी निवडून आले नाही पाहिजे. जसं सांगितलं होतं तसं झालं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुंबई प्रांतातून निवडून नाही आले. तर त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अशा छोट्या मोठ्या संविधान समितीची संबंधित संस्थांमध्ये त्यांना सदस्यपदाचे पद दिले. डॉक्टर बाबासाहेब म्हणजे ते संस्था नेहरू, पंडित नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या अंडर काम करत होत्या आणि त्या संस्थांचे जे अध्यक्ष होते त्यांच्या खाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे एवढ्या हुशार माणसाला एवढ्या छोट्या पदी त्यांची नेमणूक करण्यात आली होती. एवढ्या हुशार माणसाला एवढ्या छोट्या पदी त्यांची नेमणूक करण्यात आली होती. आणि याच काळात पश्चिम बंगालमध्ये म्हणजे आजचा पश्चिम बंगालचा भाग त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक निष्ठावंत अनुयायी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा एक व्यक्ती निवडून आला. तिथे तो निवडून आला आणि त्याला कळाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मुंबई प्रांतातून कट करून त्यांना पाडले आहे मुंबई प्रांतामध्ये. मग त्याच्या असे लक्षात आले की माझ्यापेक्षा जास्त दलितांचे प्रतिनिधित्व म्हणा, दलितांचे प्रश्न म्हणा, ते संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माझ्यापेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने मांडू शकतील, त्यांच्यासाठी दलितांसाठी चांगले तरतुदी करू शकतील. त्यामुळे त्याने आपले पद हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिले. तर याच काळात इंग्लंडचे प्रधानमंत्री ॲटली यांनी अशी घोषणा केली की जुलै 1948 पूर्वी इंग्लंड भारतावरील आपली सत्ता सोडून जाईल. तर त्यासाठी आपले जे भारताचे व्हाईसरॉय होते लॉर्ड माउंटबॅटन यांनी एक योजना आणली. त्या योजनेअंतर्गत त्या योजनेचं नाव होतं माउंटबॅटन योजना. त्या योजनेअंतर्गत भारत व पाकिस्तान या 2 वेगवेगळ्या राष्ट्रांची निर्मिती करण्यात येईल.
तर म्हणजे आता भारत व पाकिस्तान या दोन वेगवेगळ्या राष्ट्रांची निर्मिती करण्यात येईल. पण जे प्रदेश त्या दोन देशांच्या सीमेवरती होते त्यांचं काय, तर त्या प्रदेशांमध्ये ज्या प्रदेशामध्ये 50% पेक्षा जास्त मुस्लिम असतील तो प्रदेश पाकिस्तानमध्ये, आणि ज्या प्रदेशामध्ये 50% पेक्षा कमी मुस्लिम असतील तो प्रदेश भारतामध्ये. तर पश्चिम बंगालमध्ये काय झालं होतं, 48% मुस्लिम होते पश्चिम बंगालमध्ये आणि उरलेले बाकी सगळे वेगवेगळ्या जातींचे होते. 48% मुस्लिम असल्यामुळे तो प्रदेश भारतात येणार होता. पण जे 10 तो प्रदेश जर का भारतात आला असता तर बाबासाहेब हे संविधान समितीमध्ये गेले असते, त्यांनी वेगवेगळे कार्य केले असते दलितांसाठी. पण जे राष्ट्रीय सभेचे काही लोक होते त्यांना हे नको होतं, त्यामुळे त्यांनी परत मध्ये इंटरफेअरन्स केला आणि तो जो 48% पश्चिम बंगालचा भाग होता तो आत्ताच्या बांगलादेशमध्ये आणि तेव्हाच्या पूर्व पाकिस्तानमध्ये, म्हणजे तेव्हा त्याला पूर्व पाकिस्तान म्हणलं जायचं, त्याच्यामध्ये तो प्रदेश ढकलून दिला. तर आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारताच्या संविधान समितीमध्ये नाही राहिले, तर ते पाकिस्तानच्या संविधान समितीचे सदस्य झाले. तर बॅरिस्टर जिना जे मुस्लिम लीगचे अध्यक्ष होते, जसे राष्ट्रीय सभेचे गांधीजी तसे मुस्लिम लीगचे बॅरिस्टर जिना, तर त्यांना फार आनंद झाला. कारण की बॅरिस्टर जिनांना माहिती होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं व्यक्तिमत्व बॅरिस्टर जिनांना माहिती होतं, तर त्यांना फार आनंद झाला. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की माझा जो मूळ हेतू आहे संविधान सभेमध्ये येण्याचा तो म्हणजे दलितांसाठी वेगवेगळ्या योजना राबवून त्यांना त्यांचे मताधिकार मिळवून देणे आणि त्यांच्यावरती होणाऱ्या अन्याय अत्याचाराला रोख लावणे हा आहे. तर मी पाकिस्तानमध्ये जाऊन काय करू, पाकिस्तानमध्ये दलितांची संख्या कमी आहे आणि भारतामध्ये दलितांची संख्या जास्त आहे. तर त्यांनी पाकिस्तानमधील संविधान सभेच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला आणि ते अत्यंत निराश होऊन भारतामध्ये त्यांच्या घरी परतले. पण राष्ट्रीय सभेमध्ये सगळेच लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विरोध नव्हते करत. काही लोक चांगले होते, त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेमध्ये हवे होते. त्यांनी गांधीजींकडे त्यांना सांगितले, गांधीजींना मत पटले, कारण गांधीजींना माहिती होते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही खूप हुशार व्यक्तिमत्व आहे. गांधीजींनी परत त्या आपल्या मुंबई प्रांताच्या प्राईम मिनिस्टरला फोन लावला. गांधीजी त्याला म्हणाले की काही पण कर, पण यावेळेस आंबेडकरांना निवडून आण. आणि जसं सांगितलं होतं तसं परत झालं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मुंबई प्रांतातून संविधान सभेचे हे म्हणून निवडून आले. यावेळी मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा निवडून आले तेव्हा ते डायरेक्ट मसुदा समितीचे अध्यक्ष झाले आणि अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मसुदा समितीचे अध्यक्षपद देण्यात आले. आणि हा होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मसुदा समितीचा अध्यक्ष किंवा संविधान लिहिण्याचा इतिहास. धन्यवाद. जय भीम. खूप छान श्रेयांश. संविधान ज्याच्यावर आता सध्या आपला भारत, संपूर्ण समाज, संपूर्ण लोक, संपूर्ण सिस्टम जी चालते त्याचा इतिहास कसा होता हे थोडक्यात आपल्याला श्रेयांशने सांगितलंय. यानंतर तनिष्का इंगळे हिला विनंती आहे की तिने आपलं भाषण सादर करावं. यानंतर सौम्य गोपाळ ब्राह्मणे यांनी तयार राहायचंय. Jai Bhim. My name is Tanishka. Today I am going to present speech. Bhim Jayanti was celebrated birth anniversary of Dr. Bhimrao Ambedkar. Dr. Bhimrao Ambedkar was born on 14th April 1891. Dr. Bhimrao Ambedkar was full name is Bhimrao Ramji Satpal. Bhimrao Ambedkar was a law minister, doctor and political leader also. Dr. Bhimrao Ambedkar was an inspiration for us. Thank you. टाळ्या जरा जोरात होऊ देत. धन्यवाद. डॉक्टर बाबासाहेब कसे इन्स्पिरेशन आहेत आपल्या सगळ्यांसाठी हे तिने आपल्याला सांगितलेले. यानंतर ये बा सौम्य ब्राह्मणे हे आपल्या समोर त्यांचं खूप आतुरतेने वाट बघतात की मेरा नंबर कब आएगा. त्यांचा नंबर आलेला आहे तर त्यांनी आपलं भाषण. माझं नाव सौम्य गोपाळ ब्राह्मणे. सगळ्यांना माझा जय भीम. नमन त्या संविधानाला, नमन त्या देश प्रेमाला, नमन त्या महानावाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या 143वी जयंती निमित्त सगळ्यांना माझा हार्दिक शुभेच्छा.
खूप खूप धन्यवाद सौम्या. शौर्य भोसले आपल्याला काहीतरी सांगणार आहे. सगळ्यांनी शांततेत त्याचं ऐकून घ्यावं अशी विनंती आहे. घालून सुटबूट टाय बाय 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 घालून सुटबूट टाय ओ विजला रमी माझा केलर हाय ओ विजला रमी माझा केलर बाय. खूप खूप छान. बालकलाकारांनी आपल्या गाण्यांच्या स्पर्धेची उत्तम सुरुवात करून दिलेली आपल्याला. माझे सवाना जय मी नोंदणीच्या तिथे राहत होते. मी एक समोर एक गीत सादर करणार आहे. पाहुणं पाहुणं थकलं महाराज पाहुणा दिला काकुना पाहुणं पाहुणं थकलं महाराज सांगायला काकुना सगळ्यांनी आला संदेश मारला बोलायले जमतीस सगळ्यांनी आला संदेश बोलायले दिसला. मुले तुझी वाट पाहती रे तुझ्यासाठी मणी झुरती हो तुझ्यासाठी मणी झुरती मेणबत्ती अगरबत्ती हो करते पूजा आरती हो करते पूजा आरती रंगाने सजवलेली मूर्ती वाहते फुले चरणावरती गातात 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 तुझ्या त्या गुणाला बोलाविले जयंती सणाला. अहो सांग ना एवढा आई तुझ्या मोठ्या मुलाने लहानाची केली बेईमानी हो लहानाची केली बेईमानी पिऊनी दूध तुझा ग झाली तुला हे हरामी हो झाली तुला हे हरामी धान्यानं भरलेलं घर केली बटाई आणि वाटणी लुटल लुटल अहो लुटल अनाथ लेकराला बोलाले जमतीच अहो सांगा ना एवढा संदेश भीमाला बोलाविले जयंती सणाला. याद तुझी येता भीमाई रडती मुले ही ढाई ढाई हो रडती मुले ही ढाई ढाई समदूर आणि सारंग उजाड दिसती दिशदाही हो उजाड दिसती दिशदाही सांगायचं माझ्या भीमाला समाज लय भुकेला हा झाला पाच पाना अरे पाच पाना अनाथ मुलाला बोलाले जयंतीच दारा. अहो सांगा ना एवढा संदेश भीमाला बोलाले जयंती सणाला पाहून थकले निर्माला सांगा ना दिसला का कोणाला अहो सांगा ना अहो सांगा ना एवढा संदेश भीमाला
बोलाविले जयंती सणाला. खूप खूप छान. मायलेकींनी आपल्याला जयंती सणाला बोलवलेलं आहे. आता उद्या सगळेजण त्यांच्या घरी जाऊया आपण. यानंतर अंशिका भारत कुसरे ही तिचं गीत सादर करणार आहे. सर्वांना माझा जय. मी अंशिका भारत कुसरे आज तुमच्या समोर भीम गीत घेऊन प्रस्तुत आहे. ओ जाऊ मुलगी धरतीवर, धरतीच्या पाठीवर अजित गाव आहे, तिथं भीमराव आहे. अजित गाव आहे, तिथं भीमराव आहे. या देशाचा घटनाकार ज्वालामुखी जसा तो अंगार, त्याने जाणवली देशामधील झुडूम ते अत्याचार. हिरव्या कुरणात सूर्याच्या किरणात अजित गाव आहे, तिथं भीमराव आहे. अजित गाव आहे, तिथं भीमराव आहे. थँक्यू. यानंतर सीमा घोरपडे यांचं गाणं सादर होईल. सीमा घोरपडे. सर्वात प्रथम सर्वांना मानाचा जय भीम. माझे नाव सीमा परमेश्वर घोरपडे. आज आगळी वेगळी कविता सादर करणार आहे. आपले सरकार म्हणजे 9 वर्षामध्ये आपल्या सरकारनं काय केलं आणि सर्वसामान्यांच्या मनातील भावना व्यक्त करणारी ही कविता आहे. ती मी माझ्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. कितीही चमकलं तरी कलहीची चांदी होत नाही. कितीही चमकलं तरी कलहीची चांदी होत नाही. आणि चरख्या शेजारी फोटो छापला म्हणून कोणी गांधी होत नाही. या जनांच्या योजना आहे की जुन्या जखमा नव्याने उकलून काढल्या आहेत. अरे पोटात काहीच नाही आणि ताटात फक्त जाहिराती वाढल्या आहेत. डिजिटल इंडियाची हवा आता सगळ्या जगात पसरणार आहे. डिजिटल इंडियाची हवा आता सगळ्या जगात पसरणार आहे. पण गॅस सिलेंडरची सबसिडी शोधण्यात जिंदगी आपली बर्बाद होणार आहे. काळा पैसा परत आणायचा वायदा झाला खोटा. काळा पैसा परत आणायचा वायदा झाला खोटा. परक्यांची तिजोरी उघडता आली नाही म्हणून तुम्ही घरातल्याच बंद केल्या नोटा. गचुंड पकडण्याआधी काळ्या कपड्यांची व्हाईट झाली आहे कॉलर. गचुंड पकडण्याआधी काळ्या कपड्यांची व्हाईट झाली आहे कॉलर. आपल्या देशी घामाचे यांनी केव्हाच करून ठेवले आहेत विदेशी डॉलर. चलनातल्या नोटा बदलल्या पण पोटातला खड्डा अजून तसाच आहे. चलनातल्या नोटा बदलल्या पण पोटातला खड्डा अजून तसाच आहे. नोटांचे रंग बदलले पण गरिबीचा रंग अजून तसाच आहे. नोटांचे रंग बदलले तरीही गरिबीचा रंग अजून तसाच आहे. गरिबांसाठी पैसा गोरा नसतो काळा नसतो. गरिबांसाठी पैसा गोरा नसतो काळा नसतो. राजकारणात उघडण्यासाठी बंद केलेला तिसरा डोळा असतो. पैसा म्हणजे शाही लोकांच्या शय्येवरचा चोळामोळा आणि लोकशाहीच्या तोंडात कोंबलेला गोळा असतो. पैसा गोरा नसतो काळा नसतो. तेलगी नंतर त्याच्या तेलाचे काय झाले आपण विचारायचे नाही. तेलगी नंतर त्याच्या तेलाचे काय झाले आपण विचारायचे नाही. मल्ल्याने किती कोटींचे मासे कोणत्या तळ्यात नेऊन सोडले आपण विचारायचे नाही. आपण फक्त या अर्थव्यवस्थेतले आकडे खाऊन जगायचं. किलो 1.5 किलो राशनसाठी महिना झुरायचं. रांगेत जन्माला यायचं आणि रांगेतच मरायचं. आपण फक्त यूज अँड थ्रो किडे मकुडे चिल्लर आहोत. या बड्या बड्या बंडलांपुढे आपण फक्त चिल्लर आहोत. रांगेत उभा राहून पाठीत खुपसून घेतलेला हा देशभक्तीचा खंजीर आता आपण बाहेर कसा काढायचा.
आणि या स्वच्छ भारत अभियानाच्या झाडूनं माणसांच्या मनातला कचरा कसा झाडायचा. बळीराजा, तू तर मला तर बळीच्या बकऱ्यासारखा दिसू लागला आहे. बळीराजा, तू तर मला आता बळीच्या बकऱ्यासारखा दिसू लागला आहे. आणि याही हंगामात ती वेळ येणार आहे, कर्जमाफीच्या कोयत्याखाली पुन्हा तुला हलाल केलं जाणार आहे. तुझ्या स्वप्नांच्या खांडोळ्या करणं आता तर फक्त एक गंमत आहे. तुझ्या स्वप्नांच्या खांडोळ्या करणं आता तर फक्त एक गंमत आहे. तुझ्या आत्महत्यांना या मार्केटमध्ये फक्त काडी इतकी किंमत आहे. तुझ्या आत्महत्यांना या मार्केटमध्ये फक्त काडी इतकी किंमत आहे. स्वाभिमान उडून गेला वाऱ्यावर, मोर्चांची भेळ झाली आहे. स्वाभिमान उडून गेला आहे वाऱ्यावर, मोर्चांची भेळ झाली आहे. आणि कांद्या बटाट्यांसारखं शेतकऱ्यांना रस्त्यावर फेकून द्यायची वेळ आली आहे. पण सत्तेच्या वखारीत बघा ना, किती नासलेले कांदे असतात, पण तिथे कधीच घोळ येत नाही. आणि मंत्रिमंडळ रस्त्यावर फेकायची वेळ सरकारवर कधीच येत नाही. सरकारवर कधीच वेळ येत नाही. जय भीम, जय भारत. धन्यवाद ताई. सद्य परिस्थितीवर अगदी समर्पक असं गाणं किंवा कविता त्यांनी सादर केलेली आहे असं म्हणूया. सरिता कुसरे यांनी आपलं गाणं सादर करायचंय. सरिता कुसरे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त दिली तू अमाभूती वृक्षाची छाया, दिली अमाभूती वृक्षाची छाया, कसे ऋण फेडू तुझे भीमराया, कसे ऋण फेडू तुझे भीमराया. आम्हाला विली तुझी पाड माया, आम्हाला विली तुझी पाड माया, कसे ऋण फेडू तुझे भीमराया, कसे ऋण फेडू तुझे भीमराया. तुझ्या दिव्य ज्ञानाचा महिमा कळाला, तुला मनुची भीती संपली आता, मनुची भीती संपली आता. रचिला इथे तू समतेचा पाया, रचिला इथे तू समतेचा पाया, कसे ऋण फेडू तुझे भीमराया, कसे ऋण फेडू तुझे भीमराया. दिली तू अमाभूती वृक्षाची छाया, दिली तू अमाभूती वृक्षाची छाया, कसे ऋण फेडू तुझे भीमराया, कसे ऋण फेडू तुझे भीमराया, कसे ऋण फेडू तुझे भीमराया. खूप छान. खरंच बाबासाहेबांनी आपल्यावर जे उपकार केलेले आहेत, जे ऋण केलेले आहेत, त्याचं आपण कितीही केलं तरी ऋण ते फेडू शकणार नाहीये. यानंतर सपना ब्राह्मणे यांचं गाणं सादर होणार आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा.
बाबासाहेबांनी सांगितलं होतं, शिका, संघर्ष करा आणि संघटित व्हा. आता मी एक छोटस गाणं म्हणून दाखवणार आहे. कोटी देवा मधला ना तो देव पावला, कोटी देवा मधला ना तो देव पावला, कोटी देवा मधला ना तो देव पावला. संकटात आमच्या नाही देव धावला, संकटात आमच्या नाही देव धावला. ना रखवाला झाला मांगा महारांचा, ना रखवाला झाला मांगा महारांचा. आमच्यासाठी तो लढला भिवा लेक सुभेदाराचा, आमच्यासाठी तो लढला भिवा लेक सुभेदाराचा. 33 कोटी ते देव सारे बलवान, कुणाच्या हाती गदा कुणाच्या हाती बाण. कुणीच केलं नाही रूढीला ते आव्हान, बहुजनाची तरी केली ना कुणी जाण. काही बोललो तर छाटायचे जी भरे, घाली कानामध्ये लाल लाल शिंगरे. ना दिसला तो देवरानी प्रतिकाराचा, ना दिसला तो देवरानी प्रतिकाराचा. आमच्यासाठी तो लढला भिवा लेक सुभेदाराचा, आमच्यासाठी तो लढला भिवा लेक सुभेदाराचा. थँक्यू. पहिल्यांदाच बोलते. खूप खूप छान. पहिल्यांदाच म्हणलंय पण पहिल्यांदा म्हणल्यासारखं वाटत नाही येत आहे. खूप छान म्हटलं तुम्ही. जोरदार टाळ्या होऊ जाऊ दे. यानंतर लीला इंगळे मावशी यांचं गाणं होणार आहे. त्यांनी स्टेजवर यावं. लीला इंगळे मावशी. जय भीम. काय सांगू त्याची वाणी माझ्या भीमाची कहाणी, काय सांगू त्याची वाणी माझ्या भीमाची कहाणी. असा विद्वान नाही या जगात, दिशे शोभून शोभून भीमला खात, दिशे शोभून शोभून भीमला खात. भीमाईचा 14वे रत्न, केले साकार दिनांचे स्वप्न. भीमाईचा 14वे रत्न, केले साकार दिनांचे स्वप्न. झिजवून तन मन ज्योती नयन जाळून, झिजवून तन मन ज्योती नयन जाळून. स्वतः झटले उन्हात नात, दिशे शोभून शोभून भीमला खात, दिशे शोभून शोभून भीमला खात. त्याने वेचून ज्ञानाचे कण, आले बॅलिस्टर पदवी घेऊन. त्यांनी वेचून ज्ञानाचे कण, आली बॅलिस्टर पदवी घेऊन. भीमाची हुशारी दिल्लीच्या दरबारी, भीमाची हुशारी दिल्लीच्या दरबारी. घटना लिहून केले चकित, दिशे शोभून शोभून भीमला खात, दिशे शोभून शोभून भीमला खात. कारे भीमाचं लय दमदार, नाव लिहिलं सरकारी नाण्यावर. कारे भीमाचं लय दमदार, नाव लिहिलं सरकारी नाण्यावर. असं मिळवून यश पाहून झाले खुश, असं मिळवून यश पाहून झाले खुश. जनता गावागावात, दिशे शोभून शोभून भीमला खात, दिशे शोभून शोभून भीमला खात. काय सांगू त्याची वाणी माझ्या भीमाची कहाणी, काय सांगू त्याची वाणी माझ्या भीमाची कहाणी. असा विद्वान नाही या जगात, दिशे शोभून शोभून भीमला खात, दिशे शोभून शोभून भीमला खात.
ठेवी